समोर आहे अक्षय. पहिलाच बॉल बॅकफूट वरती ना जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक येतील कॅरी करतील. दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या धावा 2. जयदीप जाधव आणि विशाल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाड ऍक्शन मध्ये पहिल्या बॉल वरती 2 धावा कंप्लीट केल्या. संतोष सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समोर आहे जयदीप जाधव एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट द मॅन्डेटरी पॉवर प्ले. हो यावेळी पहा बॅटचा इनर एज तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे विद्यमान कार्याध्यक्ष अरुण कदम यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. चला अरुण भाई यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ या स्पर्धेच्या दरम्यान अरुण कदम साहेब यांनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये अतिशय अफलातून अशी कामगिरी केली. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्यांच्या माध्यमातून आलं ते पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष. मात्र यावेळी पहा एक क्लासिकल फटका अक्षय जाधव यांच्या बॅट मधून आलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 6. आला तो षटकार. क्वालिफाईंग मॅच आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये इनाड ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. अक्षय जाधव पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट इनर एज. त्यानंतर मात्र शॉर्ट लेग मध्ये लेग साइडला आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक होते. इनाड ऍक्शन मध्ये 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 4 बॉल पाठीमागे 10 धावा अंकित केल्या गेल्या. तदनंतर मात्र KSK क्रीडा प्रतिष्ठान मधील एक आयकॉनिक खेळाडू. हो यावेळी मात्र फटका जोर कसा वी झोन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. वेट केला वॉच केला आणि तदनंतर कॅरी केला आणि पहिला ब्रेक थ्रू पहिली मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन जयदीप जाधव. शिंदे यांनाही आम्ही आमंत्रित करतोय. प्रवीण शिंदे यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या प्रवीण दादा. प्रवीण शिंदे विवेक शिंदे यांनाही आम्ही या ठिकाणी कॉलिंग करतोय. या चला या मान्यवरांचा आपण या ठिकाणी करूया यथोचित सन्मान. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान राहिलं. या स्पर्धेच्या दरम्यान मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जाईल. फोटो घ्या घ्या प्रवीण सर. चार ओव्हरची मॅच, क्रुशियल मॅच. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला टाइमर लावलाय आम्ही, नोंद घ्या. बरोबर 5 बॉलचा खेळ संपलाय. चला विवेक शिंदे यांचाही देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला गेलाय. मात्र पहा यावेळी अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेला बॉल आडव्या बॅटने बैठक मारण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान आला तो डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 10 लगावली गेली आहे. एक फलंदाजही बाद झाल्यात. महत्वाची मॅच, क्वालिफाय मॅच. चला थोडंसं स्पीडअप घ्या गावडोशी टीम. सेकंड इनिंग फार महत्वाची आहे. राहुल आम्ही टाइमर लावला, याची नोंद घ्या. अमोल शिंदे रुळे यांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचाही आम्ही या ठिकाणी करत आहोत तो यथोचित सन्मान. या अमोल शिंदे सर.
नेक्स्ट बॉल. राहुल सकपाळ इनडाक्शन मध्ये क्वालिफाईंग मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर द विकेटने हा पहिला बॉल. प्रयत्न करायला घाबरू नका, आयुष्यामध्ये प्रयत्न कधीच करायला घाबरू नका, कारण की आता सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून आहे. यावेळी काउ कॉर्नर रिजन मध्ये संतोष आहेत इनडाक्शन मध्ये. एक धाव घेतले, दुसरीसाठी जातील का, आता नाही, थांबवलंय. वेट, वॉच आणि कॉल दिलाय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव अंकित केली गेली आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर 11 निसलन आकडा मैदानाच्या आतमध्ये. 11 वरती 1.1 चा बॉल निसलन आकडा. नेक्स्ट बॉल. राहुल सकपाळ इनडाक्शन मध्ये. समोर आहे विशाल जाधव, मॅक्सवेल. खोलवरचा बॉल, बॅटचा इनर एज घेतलाय की काय, मात्र डॉट बॉल आलाय. अनेक वेळा असं म्हटलं ना की डोळ्यामधले भाव वेगळे, डोक्यातले डाव वेगळे. अरे डोळ्यामधले भाव वेगळे, डोक्यातले डाव वेगळे, जरी मुखवटे इथे वेगवेगळे. क्रिकेटचा खेळ आणि प्रत्येकाचं नाव वेगवेगळे, प्रत्येकाचं नाव वेगळं. वेगळ्या नावाने आपल्या नावाची ओळख निर्माण केली जाईल. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साइडला ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकेरी धाव घेतली आहे आणि एका धावेने स्कोर कार्ड मध्ये आता बदल झाला. 1.3 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 धावा धावफलकावरती. 12 रन्स इन द बोर्ड. अक्षय इनडाक्शन अगेन्स्ट द राहुल ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल. ओ, पिचिंग इन आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल कॉलिंग केलाय. यस, अंपायर आमच्याकडे वळलाय, त्यांनी सांगितले की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त रन. स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. 13 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर द 1.3 ओव्हर्स. राहुल सकपाळ इनडाक्शन. बॉलिंग वरती, ट्रॅक वरती निघाला. हो, यावेळी अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. चला, व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. अंपायर कॉल. यस, व्हाईट बॉल. एक्साइटमेंट होते थोडेसे. राहुल थोडस ओव्हर थिंकिंग पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये पिचिंग इन लाईन होता, मात्र तिथून काटा बदलला आणि हा व्हाईट बॉल असं कॉलिंग येत आहे. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी लॉफ्ट केला. एरियल रूट दिले गेले. काउ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा कॅरी केला आणि तिथे आणखी एक फलंदाज. बॅक टू द पवेलियन. एक मोठी मासळी पुन्हा एकदा इनडाक्शन मधून बॅक टू द पवेलियन. पाहायला मिळाले 2 फलंदाजही बाद झालेत. न्यू बॅटर येथील इनडाक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. न्यू बॅड. जयदीप नाव येऊ द्या आमच्यापर्यंत फलंदाजाचं. प्रकाश जाधव. दोघेही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये. झांजवड संघाची जी अडकलेली नौका आहे ना, ती समुद्राच्या किनाऱ्यावरती नेण्यासाठी सज्ज झालेत. आता मात्र धुरा आपल्या हातामध्ये घेतली आहे. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी मात्र हुक केला. डीप मध्ये प्रोडक्शन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू चाललाय. 1 बाउंस सरळ सीमा रेषे पार. चौकार. धावफलकाकडे वळूया. धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती येऊन पोहोचली आहे. 1 8 18 18 रन्स आफ्टर द 1.5 ओव्हर्स. म्हणजे अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल या ओव्हरचा. राहुल थोडेसे महाग ठरलेत. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र टॅप केला आणि 1 धाव नक्कीच अंकित केली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या 19.
नवीन बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इन ऍक्शन मध्ये सागर सकपाळ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हो यावेळी फुलर लेनचा बॉल पिचिंग इन लाईन तिथून मात्र बिहाइंड द विकेट. यस इट इज कमालीचा बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाची कामगिरी पाहायला मिळाली. संतोष सकपाळ इथे कॅरी करत असताना फलंदाजाला यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीचित केलाय आणि बाद झाले ते फलंदाज. प्रकाश बॅक टू द पवेलियन. एक मोठा मासा पुन्हा एकदा पवेलियन इन कडे जाताना पाहायला मिळालाय. अश्विन सकपाळ काही कानमंत्र देत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजांसाठी. न्यू बॅटर येथील इन ऍक्शन मध्ये राजेश जाधव. चला थोडस स्पीडअप घेऊया राजेश, थोडस मॅरेथॉन या. स्ट्राइक एंड वरती असतील ते राजेश. अजूनही या नंतरची आणखी एक मॅच फार महत्वाची मॅच आहे. या मॅच कडेही नजरा वळवल्या जातील. चला टीम आम्ही कॉलिंग देतोय. टीम JMCC कळमगाव आणि तदनंतर टीम चिखली आपण रेडी राहायचंय. पुढील होणारी मॅच आपली असेल आणि ती मॅच आयोजन कमिटी पर्यंत आमच्यापर्यंत येईल. किती ओव्हरची असेल हे आम्ही थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सांगू. चला थोडस स्पीडअप घ्या. राजेश जाधव इन ऍक्शन मध्ये. बॉलर सागर सकपाळ लेफ्ट आर्म अगेन्स्ट लेफ्ट आर्म. हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये फुल लेनची बॉल आणि ओव्हर एक्साइटमेंट थोडस गोलंदाजाकडे पाहायला मिळालंय आणि दरम्यान 9+1. आता येणारा बॉल फ्री हिट संधी आहे. चला उद्या आयोजन कमिटी जर युट्यूब वरती लाईव्हच्या माध्यमातून जर काही संघ हे स्पर्धा पाहत असतील तर उद्या सकाळच्या सत्रामध्ये ठीक 9 वाजता पहिला बॉल इथे पडणार आहे. उद्या मॅगा ब्लॉकही आहे. आपण याची खात्री करून घ्या आणि मैदानाकडे कूच करा. हो यावेळी पहा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा तिथून मात्र व्हाईट बॉल आहे. फ्री हिट अजूनही ऑन आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. सागर इन ऍक्शन मध्ये थोडेसे महाग या ओव्हर मध्ये पाहायला मिळालेत. आतापर्यंत एक बॉल फेस केलाय, 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. समोर आहेत फलंदाज विशाल. हो स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये लेग ब्रेक जादुई गोलंदाजी पाहायला मिळालाय जिथे फलंदाजांना गंडवण्यामध्ये यश मिळालंय. सागर सकपाळ इन ऍक्शन मध्ये बराच कालखंडानंतर एक चांगला परफॉर्मन्स. नेक्स्ट बॉल सागर ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा फॉलो करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅम्प लाईन वरतून जाणारा हा बॉल अतिशय क्रुशियल मोमेंट आहे. शफल झाले होते ऑफस्टिक वरती आणि तिथून मात्र खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळी तुम्ही ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर शफल होताना त्यावेळी तुमची वाईटची लाईन आहे ती वाढली जाते. तो रेंज मोठा होतो. अंपायर साठी तो कॉल येतो. अनेक नियम आहेत आणि त्या नियमांवरती तंतोतंत. हो यावेळी पहा बॅड एज बिहाइंड द विकेट फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेला आणि एक धाव तर नक्कीच मिळाली आहे. 23 धावा धावफलकावरती 1.4 माफ करा 2.4 ओव्हरचा खेळ संपलाय. अंतिमचे 2 बॉल आतापर्यंत 4 बॉल आणि 4 विकेट माफ करा 4 रन दिलेत, 1 धाव. चला नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असेल. टीम रेडी राहायचं आहे. सागर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. हो खोलवरचा बॉल पिचिंग इन द लाईन. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली ती 1. स्कोर कार्ड मध्ये आता मात्र अप झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 24च्या आकड्यावरती. 24. लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. अंतिमचा बॉल या ओव्हरचा. चला सागर स्पीडअप घ्या.
हो यावेळी टोले जंग फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली, कॅरी करेल झेल आणि संपलाय विशाल जाधव यांचा खेळ. एक मोठी मासळी पुन्हा एकदा अडकवली आपल्या जाळ्यामध्ये. फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला डेथ ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाव आहे संदीप पवार. न्यू बॅड लक्षित जाधव इन ऍक्शन. चला गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघेल संदीप पवार. सँडी फर्स्ट बॉल, पहिल्या बॉल वरती आडव्या बॅटने मिड विकेटला प्रोडक्शन आहे. इथे कॅरी केला गेलाय झेल. संपलाय फलंदाज राजेश जाधव यांचा खेळ. पहिल्याच बॉल वरती मिळवलाय ब्रेक थ्रू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येतील. चला नाव येऊ द्या आमच्या समोर. प्रणय आलेत. लेफ्ट आर्मर आहेत, लेफ्ट आर्म बॅट्समन आहेत. राईट हँड बॉलरच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थाने राईट आर्म गोलंदाजी करत असताना संदीप एक लेग ब्रेकचा मारा अनेक वेळा पाहायला मिळालाय. मात्र या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती विकेट मिळवलाय. आतापर्यंत मॅच फसली आहे. 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. चला स्पीडअप घ्या टीम गावडोशी, थोडस सहकार्याची भूमिका घ्या. अजूनही एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला थोडस स्पीडअप घेऊया. 24 धावा तर धावफलकावरती लगावल्यात. 24 नेक्स्ट बॉल. हो यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बरेचसे लेगस्टम्प आणि लेगस्टम्पच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले फलंदाज. दरम्यान मात्र आला तो डॉट बॉल सातत्याने. पहा आता मात्र असं म्हटलं आहे ना की कोणतंही नातं असू द्या, फलंदाजाचं असू द्या किंवा गोलंदाजाचं नातं असू द्या, मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी मात्र लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू होईल फरार. मिळतील धावा 6. आला तो क्रॅकिंग विध्वंसक षटकार. संदीप तो बॉल कॅरी करा, अंपायर पर्यंत द्या तो बॉल. थँक्यू. चला मगाशी मी म्हटलं ना की कोणत्याही नात्यामध्ये आय लव्ह यू म्हटण्यापेक्षा आय ट्रस्ट यू असं म्हटलं ना तर यश मिळतं. ट्रस्ट दिलाय, बिलीव्ह दिलाय. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा जोरकस प्रहार केलाय. डीप मिड विकेटला प्रोडक्शन दिलाय. एक धाव तर घेतली आहे. दुसरी साईड जातील आणि दुसरी धाव ही कंप्लीट करतील. वेल रनिंग बिटवीन द विकेट. बोथ बॅटर्स व्हेरी वेल प्लेड. 32 इन द स्कोर कार्ड. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती 32 धावा लगावल्या गेल्यात. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान मित्रांनो, तुम्हाला चुकीचे अनेक लोक ठरवतील मात्र साथ द्यायला कधीच कोण येत नाहीये. मग इथे बिलीव्ह ठेवलंय स्वतःवरती आणि साथही दिली आहे. टीम मध्ये एक टीम युनिट असणं गरजेचं आहे. विश्वास, बिलीव्ह इन युअर टीम मस्ट आहे.
आणि न्यू बॅटर इंट्रोडक्शन मध्ये विशाल मात्र 32 धावा धावफलकावरती आणि अंतिमचा बॉल शेवटचा बॉल फायनल डिलिव्हरी ऑन दिस इनिंग. यावेळी जोरकस प्रहार केलाय मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक येईल दूरवरून वेट केलाय वॉच केलाय आणि कॅरीही केलाय. शेवटच्या बॉल मध्येही विकेट मिळवलाय. या गोलंदाजाने 8 धावा खर्ची करून 3 विकेट मिळवल्यात. नाव आहे संदीप पवार मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. इथे मॅच फिनिश झाले. चला पुढील मॅचच्या टॉस साठी जाऊया आणि आमचे साथी समालोचक मंगेश नलावडे यांना या ठिकाणी आम्ही कॉलिंग देऊ. त्यांच्या समेत आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे मात्र टॉस केला जाईल. 2 टीम मध्ये एका बाजूला टीम आहे JMCC कळमगाव तर दुसऱ्या बाजूला टीम आहे चिखली. या 2 टीम मध्ये केला जाईल तो टॉस आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय अनिल दादा. या अनिल दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचे. हा सामना किती षटकांचा असेल शर्यत सर? 3 षटकांचा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सांगण्यात येते की हा सामना 3 षटकांचा असेल. वेट चला आयोजन कमिटी एक प्लेयर द्या. चला जगदीश आपण लगेचच जा. 3 ओव्हरची मॅच असेल आणि टार्गेट जे आहे ते तुम्हाला दिलं गेलं आहे 33 द टार्गेट. यस बॉलही देतो तुम्ही या आतमध्ये. चिखली संघ नक्की जिथे नाणेफेक जिंकून चिखली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी लक्ष द्या कारण बराच वेळ झालेला आहे. थँक्यू. न्यू बॉल इंट्रोडक्शन मध्ये येईल मैदानाच्या आतमध्ये. 33 विन द मॅच क्वालिफाय मॅच निर्णायक मॅच एक महत्वाची मॅच. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात माना फिरवल्या गेल्यात. 10 दिशा या मॅच ची चर्चा होते. 33 टू द विन द मॅच. 24 डिलिव्हरीज 24 बॉल मध्ये 33 बनवायचे आहेत. या पुढील होणारी मॅच या मॅचचा टॉस जिंकलाय चिखली टीमने आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. महत्वाची मॅच निर्णायक मॅच. चला थोडंसं स्टार्टअप करूया स्पीडने जाऊया. अजून एक आम्हाला मॅच खेळवणं अनिवार्य आहे. थोडंसं सहकार्य करा. सहकार्याची भूमिका घेऊया. महत्वाची मॅच आहे. आघाडीला येतील संतोष सकपाळ स्ट्राइक एंड वरती तर नॉन स्ट्राइक एंड वरती येतील राहुल सकपाळ. ही गौडशी संघाकडून पहिली जोडी. त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल जाधव ओव्हर द विकेटने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर दी कव्हर्स. कम्मालीचा प्रहार. स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आला तो क्रॅकिंग चौकार. नेक्स्ट बॉल. हो यावेळी मात्र कम्मालीचा क्लासिकल ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्हचा कॉपी बुक स्टाईल पुस्तकी फटका. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार चौकार.
गाणं वाजल्यानंतर गाणं थांबूच नये असं मनामध्ये एक भाकीत होतं. आनंद दिघे साहेबांचं नाव ज्या ज्या वेळी येतं मुखावरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळे हावभाव पाहायला मिळतात. आनंद, हर्ष, उल्हास मैदानाच्या आतमध्ये. भगवा चषक आणि भगवा चषकामध्ये दीपकदादा युवा प्रतिष्ठान यांच्याबद्दलही चर्चा होईल, का होऊ नये. मैदानाच्या आतमध्ये वेडी मैत्री. हो, यावेळी मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल का? यस. ओ हो, इथे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच करत असताना फर्स्ट बाउन्स मध्ये कॅरी केलाय आणि विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. संतोष सकपा. दीपकदादा युवा प्रतिष्ठान देवळी यांचीही आम्ही करतोय. असं म्हटलं आता ना की लोक रूप पाहतात, लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात, मात्र आम्ही मित्रात जग पाहतो. अशी दीपकदादा युवा प्रतिष्ठानची ख्याती सातत्याने सलग 7 वर्ष 7 ते 6 वर्ष KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये दीपकदादा युवा प्रतिष्ठान प्रतिनिधित्व करताय. देवळी गावाचं प्राऊड मोमेंट आहे देवळी गावासाठी. मात्र 4व्या मैदानाच्या आतमध्ये भगवा चषक. नवीन फलंदाज योगेश. पहिलाच बॉल मिस हिट केला. टॉप एज आणि बिहाइंड द विकेट कॅरी केला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. गावडोशी KUCC संघाचा. चला थोडंसं स्पीडअप नाही या. क्रुशियल मोमेंटला एक्सपेरिमेंट केले जात आहेत गावडोशी टीमला. सातत्याने आपण पाहतोय. आता मात्र चर्चा होतीये 19 बॉल आणि 25 ची आवश्यकता आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात आणि आता मात्र प्रदीप इन अडॅक्शन मध्ये येतील. प्रदीप सकपा. फार महत्वाची भूमिका इथून पुढे भागावी लागेल. मायनस प्लस गुणाकार भागाकार इथून पुढे सुरू होईल. हो, यावेळी आडव्या बॅटने पाडल स्वीप केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला चकवा देऊन जातोय बॉल. डीप मध्ये एकेरी धाव घेतली आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आणि 2 धावेने मात्र पहिल्या षटकाचा इथे आरंभ झाला. सुरुवात झाली आणि अंतही होतोय. 10 धावा धावफलकावरती एका षटकाच्या पाठीमागे 18 बॉल आणि 23 ची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. दोन्ही टीम्सला मी कळकळीची विनंती करतोय, अजून एक मॅच आम्हाला खेळवणं थोडंसं सहकार्य करा. आजचा दिवस थोडासा मेगा ब्लॉक असल्या कारणामुळे टीम्स आमच्यापर्यंत लेट पोहोचल्या. स्पर्धा थोडीशी लेट सुरू झाली, मात्र टाइमामध्ये वेळेमध्ये संपवण्याचा आयोजन कमिटीचा पूर्णपणे प्रयत्न राहिलेला आहे. दीपकदादा युवा प्रतिष्ठान देवळी आणि भगवा चषक आयोजन कमिटी विशेष करून त्यांची सातत्याने ही मागणी राहिली आहे की ही स्पर्धा उजेडामध्ये संपन्न होईल, कोणालाही बॅड लाईटचा इम्पॅक्ट मिळणार नाहीये. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राजेश इन अडॅक्शन मध्ये. एक लेफ्ट आर्म बॉलर. लेग ब्रेकचा मारा इथून पुढे होईल. फार महत्वाची गोलंदाजी इथून पुढे. 18 बॉल आणि 23 चं इक्वेशन. राहुल सकपाळ स्ट्राइक एंड वरती. पहिला बॉल शफल झाले. प्री माइंडेड फटका. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 6. आला तो क्रॅकिंग षटकार. आयुष्यामध्ये मिळणाऱ्या प्रत्येक माणसाचं तुम्ही कदर करत जा. चित्र चर्चा होईल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाड एजने 1 धाव अंकित केली. धावफलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या 17च्या घरामध्ये 33 चं टार्गेट आहे.
येणारे बॉल आता शिल्लक आहेत 16. यस, यावेळी मात्र काय घडले पहा. काय इथे वाईट +1 घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. राहुल बॅक टू द पवेलियन. क्रुशियल मोमेंटला हा फलंदाज बाद झाला. विकेट सॅक्रिफाईस केला स्वतःच. कॉलिंग चुकलं आणि विकेट मिळाला. मध्ये प्रत्येक माणसाला जपा, कारण की मनुष्य जन्म हा पुन्हा नाहीये. प्रत्येक खेळाडू नवीन समीकरण घडवत असतो. आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडत असतं. म्हणूनच म्हटलं जातं ना की जीवनाच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये. जीवनाच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये मित्रांनो. चांगला खेळ इथून पुढे होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा गोलंदाज निघालेला आहे. राजेश. न्यू बॅटर इंट्रोडक्शन मध्ये प्रवीण आणि प्रदीप. यस, नेक्स्ट बॉल. हो, यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब खेळवण्याचा प्रयत्न राहिला. बीट केला. डॉट बॉल येतोय. मॅच आता मात्र क्रुशियल मोमेंटला आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 15. 15 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत त्या 15, म्हणजे तराजू मध्ये सेम बॅलन्स राहिला. 15 बॉल आणि 15 ची गरज आहे. गावडोशी टीम इथे लढते, मात्र झांजवड संघही कमी नाहीये. ओ, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. व्हाईट बॉल असं कॉलिंग केलंय. पिचिंग जे आहे ना ते डायरेक्ट बाहेर आहे. यस, पॉपिंग क्रीजच्या बाहेर. यस, पंचांनी कॉलिंग दिलंय व्हाईट बॉल. हो, यावेळी अलॉंग द कार्पेटने लॉंग वरती क्षेत्ररक्षक होते, थोडेसे 30 यार्ड सर्कलच्या दिशेने वेग ओढवला त्यांनी आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर पडली आहे. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20, म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 13. 14 बनवायचे आहेत. 14 बॉल 13 ची मॅच. प्रदीप. हो, यावेळी स्विंग आणि मिस. बीट केलाय. डॉट बॉल आला. 13 बॉल 13 ची मॅच. टेन्शन वाली मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रुशियल मोमेंट आहे हा मॅचचा. स्ट्रॉंग फेस. हो, यावेळी मात्र शॉर्टम पुल केलाय तो सक्सेसफुल केलाय. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू सरळ सीमा पार. मिळतील धावा 6. आला तो षटकार. क्रुशियल मोमेंटला आपण पाहतोय 12 बॉल आणि 7 ची गरज आहे स्ट्राईकला. हो, यावेळी स्विंग आणि मिस. जयदीप जाधव इंट्रोडक्शन मध्ये आलेत. येणारे बॉल इथून पुढे शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 7. 11-7 ची मॅच. झांजवड अगेन्स्ट गावडोशी. जोरकस प्रहार आहे. चेंडू सरळ सीमा पार आहे. ही केलेली तलवार ललकार आहे. विजयाची दाहकता. मैदानाच्या आतमध्ये आला तो क्रॅकिंग षटकार. 6 धावा. 1 धावाची अजूनही गरज आहे. चला आता मावरं कोणाचं शिजणार ते पाहावं लागेल. मात्र जाऊया येणारे बॉल. चला चिखली टीम, आपण प्रिपेअर राहायचंय. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अंतिमची 1 रन, 10 बॉल बाकी आहेत. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा जबरदस्त. या स्पर्धेतला सर्वाधिक लांबच लांब षटकार ठोकलाय आणि सरळ धडक मारली आहे. अंतिम 3 मध्ये टीम गावडोशी KUCC विजेता संघाचा असेल ते अभिनंदन. पराभूत संघाला देऊया येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक टीम झांजवड. आणि लगेचच ताबा घ्या टीम चिखली. आम्ही आपल्याला विनंती करतो
आणि आता मात्र या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आमच्या समोर येईल या मॅचचा. यस, संदीप पवार पुन्हा एकदा ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. 8 रन देऊन 3 विकेट या संदीप पवार ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आणि त्यांना दिलं जाईल या स्पर्धेची एक चमचमती ट्रॉफी.